नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवणार आहे मी मोगलाई पांढरी कढी. तर ही कढी आता गरमीत तर खावं, सर्वांनीच खावं ही कढी गरमीत. मोगलाई कढी बनवणार आहे, पण पांढरी कढी बनवणार आहे. तर पहा आता मोगलाई कशी कढी आहे. दह्याची कढी बनवणार आहे मोगलाई. तर इथं माठात दही लावलेलं आहे मी, मटका आहे त्याच्यामध्ये दही लावलेलं आहे. यासाठी या दही कढीला माठातलं दही असं घट्टासारखं दही पाहिजे आपल्याला. ते बघा किती घट्ट आहे, पडतंय का तरी पहा, बघा किती पडतंय का तरी, किती घट्ट दही आहे. असंच घट्ट दही हवी आपल्याला मोगलाई बनवण्यासाठी. मोगलाई कढी, ती बी दह्याची कढी. आता इथं मी सगळंच ओतले, म्हणलं थोडंसं मुरवाणासाठी ठेवते काढून, का की परत पण लावायचे आपल्याला दही ना, म्हणून. आता हे पहा, हे दही घेतलेलं आहे. याच्यात मी आता पाणी ओतणार आहे थोडंसं, आणि त्याला मग पुढे काय करते पहा तुम्ही. त्यात पाणी घेते आता जरा, आणि ते मटका आहे ना ते धुवून घ्यायचा आणि ह्याच्यात ओतते पाणी. हे बघा, हे पाणी ओतलं, मटका घेतला धुवून, मटका बाजूला ठेवते. ह्या माठात भरपूर छान दही होतं, आंबट पण होतं आणि पातळ होत नाही, घट्ट दही होतं मस्त. तर तुमच्याजवळ असलं तर नक्कीच त्याच्यात लावत जा, खूप छान असं. आता ह्याला घोटून घ्यायचं रवीने छान, पण ह्याच्यात आता आपल्याला पीठ घालायचे. तर इथे पांढरी कढी बनवायची ना, मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. ह्याला तांदळाचं पीठ घालायचं, पांढरंच बनवायचं, पिवळसर रंग नाही आला पाहिजे. 2 चमचे घेतलेला आहे, बघू अजून लागलं तर घेऊया. थोडंसं मी ठेवलेलं आहे 2 चमच्यामधले, तर आणखीन लागलं तर आणखीन घेते मी. तर छान घोटून घ्यायचं आहे. याच्यात अशा गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे, आणि दह्याचं आणि पिठाचं एकजीव झाला पाहिजे, एवढं घोळून घ्यायचं त्याला मस्त. शितड्या नाही झाल्या पाहिजे, दही फुटली नाही पाहिजे, कढी आपली फुटली नाही पाहिजे. त्याच्यासाठी मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे, ते पण लक्षात ठेवा. तुमची कढी कधीच फुटणार नाही अशा पद्धतीने जर केलं तर, मी सांगते त्या पद्धतीने, तर जरासुद्धा नाही तुमची फुटणार कढी. तर काय करायला लागणार आहे पुढे गेल्यावर तुम्हाला समजेलच. एक टिप्स आहे, मोलाची टिप्स आहे ती मात्र. आता इथे सगळं पीठ टाकलेलं आहे, होतं तेवढं 2 चमचे घेतलं होतं ना ते टाकलेले. मला वाटलं थोडंसं, का की मी बरीच करणार आहे, कढई भरून करणार आहे कढी. आणि ही मोगलाई कढी, त्याच्यात वैशिष्ट्य काय आहे ते पण सांगणार आहे. आपण बनवतो त्या कढीपासून वेगळं काय आणखीन आहे ते पण तुम्हाला पुढे सांगतात. त्याचं नाव पडलेलं आहे मोगलाई कढी. मोगलाई कढी म्हटले तर पांढरी कढी असते, हे एक आहे. आणखीन दुसरं सांगते, त्याच्यात काय घालायचं आहे वेगळेपणा येण्यासाठी कढीला, ते पण पुढे सांगणार आहे. ही कढी गरमीमध्ये मस्त खा, वाटी भरून भरून प्या, खरंच तुमच्या पोटाला शांतता होईल आणि थंड पोटात पडेल. आपल्या म्हणजे गरमीमध्ये असं हे पदार्थ खावं. भले तुम्ही एसीमध्ये दिवसभर असाल किंवा तुमच्याकडे गरम नसन होत, हवा सुटली असन, पण हा महिना येत नाही, हे 2-3 महिने, एप्रिल मे जून असं हे महिने खूप गरमी असते, आपल्याला जाणवत नाही, पण बाहेरची उष्णता भरपूर असते. त्याच्यामुळे दही कढी हे खावंच. आता इथे एक वैशिष्ट्य सांगितलेले पहा, ह्या कढीसाठी याला साजूक तुपाचीच फोडणी द्यायची, तरच ही कढी वेगळी टेस्ट येणार. त्याला टेस्टच वेगळी येते, साजूक तुपाची फोडणी द्यायची. आपण देत असतो कधी कधी आपल्या कढीला पण साजूक तुपाची, पण हिला द्यायची म्हणजे द्यायचीच. ही मोगलाई कढी आहे ना, हिला द्यायचीच कढी साजूक तुपाची फोडणी. आता इथे पहा, मला आता घालायचं आहे, आधी मी लसूण घेते. ह्याच्यात लसूण जास्त घालायचा, ह्या कढीमध्ये आपण घालतो थोडासा लसूण, पण याच्यात जास्त घातलं, भरपूर घेतलेला आहे पहा लसूण. ह्याला मी टेचणार आहे, पण पूर्ण टेचणार नाही, थोडासा डवचणार आहे फक्त, असा डवचायचा नुसता. असंच ठेवायची, तिच्या तोंडात आली पाहिजे त्याचा स्वाद, आणि तोंडात गेला पाहिजे लसूण, म्हणून तो तसाच ठेवायचा. जास्त नुसतं थोडासा गुचलायचा, त्याला फोडायचा फक्त. तर 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याला पण थोड्या टेचायच्या, त्याला जास्त काही करायचं नाही, फक्त ढिल्ल्या करून ठेवायच्या. अशा. हे झालं आपलं. आता पुढे आपलं तूप तर साजूक तापलेलंच आहे. आता पहिली टाकायची मोहरी. मैत्रिणी, इथं मला टाकायला हवी होती मेथी, पण मी विसरले गेले. आता नंतर तुम्हाला दाखवलेली आहे मेथी टाकलेली. हिच्यात फोडणीमध्ये मेथी आणि मोहरी आणि जिरं
हे तिघांची फोडणी इथं पाहिजे असते ते मोगलाई कढीमध्ये. तर आता मी पुढे टाकलेली आहे, नंतर लक्षात आलं पटकन माझ्या, तर पुढे तुम्हाला समजेनच कुठे टाकलेली आहे ती. तर हे दोन्ही पण छान फुलून द्यायचं. नंतर पुढचं प्रोसेस करायची आपल्याला. आपली कढी आहे त्याच्यापासून थोडासा फरक आहे, नाही तर आपल्या कढीसारखीच आहे, थोडा फरक आहे आणि कलरमध्ये पण फरक आहे. तर पहा तुम्ही, पण एवढी टेस्टी लागते ना ही. एक एक जिन्नस वेगळे घातले ना तर छान लागते. आता साजूक तूप आपण वेगळे घातलेलं आहे. आता इथे पहा, हे लसूण जास्त घातलेलं आहे. आपण एवढा लसूण नाही घालत. कढीपत्ता घालायचा, छान झाडाचा तोडून आणलेला आहे मी कढीपत्ता. सुगंध भरपूर सुटलेला आहे कढीपत्त्याला. आता हे जरासं परतून घ्यायचं छान असं. इथं हिंग भरपूर घालायचा. हिंग ह्या कढीला घालायचाच मेन. खूप सुगंध येतो छान कढीमध्ये हिंग असल्यावर. पहा बरं, आत्ताच किती सुगंध सुटला हिंग आणि ते सर्व घातले. तर आता इथे मला लक्षात आलंय माझ्या, तर मी आता कोथिंबीर घालते पहिली. कोथिंबीर छान फुलू दे, मस्त अशी जराशी सुरकुट्या पडू दे कोथिंबीरीला. कोथिंबीर जरा पण करपली नाही पाहिजे ह्याच्यामध्ये, असाचा असा हिरवा रंग राहायला पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची. आता इथे पहा, मी जागा करते जराशी आणि इथं टाकते आपण मेथीदाणे. हे बघा, थोडेसे 20-25 मेथीदाणे टाकायचे आणि फुलून द्यायचं त्याला आता जरासं. तर की मी पहिलंच टाकायला पाहिजे होतं, ते तिथे नाही टाकलं गेलं म्हणून आता इथे टाकते. ह्याला मेथीदाणे टाकायचीच ह्या कढीला, छान सुगंध येतो आणि जाणवतं ही मोगलाई कढी आहे म्हणून. तर ही बघा छान असं आता फोडणी आपली मस्त बसलेली आहे. सुगंध फार सुटलेला आहे, आणखीन मेथीदाण्याचा पण आणखीन सुगंध येते. तर छान आपली कढी तयार होणार आहे. हे बघा, बाद झालं. एवढंच करायचं आपल्याला, जास्त करपायचं नाही. आणि आपलं ते दही घोटलेलं आहे ना ते घ्यायचं, सोडून द्यायचं. वाव, मस्त तडका बसलेला आहे, धूर निघून सुगंध सुटलेला आहे. आता पाणी ओतायचं, आपल्याला किती पाहिजे तेवढी करायची. पहा आता रंग पहा, काय भारी रंग दिसतोय ना. पहा, असाच ठेवायचा, ह्याला रंग बदली करायचा नाही. या कढीला पांढरीच दिसली पाहिजे. आता मात्र हलवत राहायचं सारखं. अजून तुम्हाला टिप्स सांगायची, ती लक्षात ठेवा. पुढे मी सांगणार आहे टिप्स ती. तुमची कढी बिघडत का नाही, म्हणजे फुटत नाही, त्याच्यासाठी टिप्स सांगणार आहे. तर पहा, हलवत राहायचं मात्र सारखं, ढवळत राहायचं त्याला. का की असं ढवळलं नाही ना मग एका बाजूला फुटून जाणार ती, म्हणून ढवळत राहायचं सारखं सारखं, त्याला फिरवत राहायचं चमचा. साखर टाकायची, तुम्हाला वाटली तर साखर टाका, नाही वाटली तर नका टाकू. पण त्याच्यामध्ये असती, मोगलाई कढीमध्ये साखर असती, हे लक्षात ठेवा. साखरेने चव छान येते त्या कढीला, आंबट आणि गोड आणि थोडा तिखटपणा, एवढी जबरदस्त होती मैत्रिणींनो. ही कढी जर तुम्ही घेतली ना अशी भातावर गरमागरम घ्यायची, वरपून खासाल, वाटी भरून पिणार. ही कढी फक्त 2 ते 3 माणसांना केलेली आहे मी, जास्त बिलकुल केली नाही. एवढी कढी संपणार आहे. तुम्ही तुमच्याकडे मागून खातील, एवढी कढी छान लागते ही. 2 ते 3 माणसं खाणार फक्त एवढी कढी. पहा मग किती कढी बनवली. तुम्ही वाटी भरून पिणार ही कढी एकदा खाल्ली तर नक्कीच या पद्धतीने कढी बनवून पहा एकदा, खूप छान लागते. आणि या गरमीत अशी दह्याची कढी, मस्त आंबटसर दही घ्यायचं, जास्त फिकं दही घ्यायचं नाही कढीला, आंबटच दही हवी कढीला, आंबट दही घ्यायचं चांगलं. 1 दिवस 1 रात्र दही लावून ठेवायचं, मग दही घ्यायचं. ते लगेच दही घ्यायचं नाही, रात्रभर लावलं सकाळी कढी बनवायची असं नाही. 1 रात्र बी गेला पाहिजे, 1 दिवस पण गेला पाहिजे, मग आंबट होणार छान. आणि मग कढी ही कढी घ्यायची करायची. तर खूप छान आहे. हलवत राहा मात्र, ढवळत राहा. आणि फोडणीचा सुगंध अजूनही माझ्या घरात पसरलेला आहे. बघा मस्त दिसतोय ना रंग.
भातावर पण खूप छान, भाकरी बरोबर बी कुस्करून खाल्ली ना तरी चालती, चपाती बरोबर पण खा, म्हणजे कुठल्याही डिश बरोबर ही कढी चालू शकते. आणि ते तुपाची, साजूक तुपाची फोडणी आहे ना, त्याच्यामुळे बी खमंगपणा कढीला येतो. म्हणून अशा तऱ्हेची कढी बनवून पहा मैत्रिणी एकदा, खरंच आठवणीत राहणारी कढी होणार आहे तुमची. आता मीठ टाकायचं. आता आपल्याला बंद करायची. आता आपली उकळून झालेली आहे, आता आपले सगळं झालेलं आहे. आता मीठ टाकायचं. गॅस बंद केलेला आहे मी आणि मीठ टाकायचं. गॅस बंद, आपली कढी झाली पूर्ण, गॅस बंद केला नंतर मीठ टाकायचं. का की उकळीत कढी मीठ टाकलं का फुटली कढी, म्हणून ते काळजी घ्यायची. ही टिप्स आहे तुम्हाला. उकळी आल्यावर मीठ टाकायचं नाही, पहिलं मीठ टाकायचं नाही. आता बंद करायच्या वेळेस मीठ टाकायचं आणि कढी वाढायला घ्यायची. पहा आता कढी मी वाटीत घेते काढून आणि तुम्हाला दाखवते पण कशा पद्धतीने खायची ते पण दाखवते. गरमागरम असा वाफळलेला भात बनवलेला आहे मी आणि त्याच्याबरोबर ही कढी आणि तोंडी लावायला वेगळं काहीतरी देते आणखीन. हे पहा आता घेते मी, पान घेते, पानावर ठेवते गरमागरम. हा गरम भात एकदम आहे बघा, आत्ताच कुकर खोललाय, वाफ येते बघा. असा हा गरमागरम भात आणि ती वरती कढी ओतायची. आहा, तोड नाही, भरपूर काही पोटभर जेवणार आपण. आणि तोंडी लावायला बाजूला भाजी पण वाढते. थांबा आता कुठली भाजी वाढते ती, हे बघा, ही आचारी भाजी आहे, आचारी बटाटा ही भाजी आहे. तर ही भाजी पण एवढी अप्रतिम आहे ना, बटाट्याची भाजी आहे. आणि ही कढी त्याच्यावर वर पण टाकते थोडीशी कढी. पहा मैत्रिणींनो, आवडलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली माझी कढी, ते पण पाठवा कमेंटमध्ये लिहा मैत्रिणींनो. छान कढी एकदम सुंदर झालेली आहे, आपल्यातून म्हणतात ना तशी. आणि हा बटाटा पण बाजूला, आचारी बटाटा आणि ती वरती कढी. तर चला बाय, परत भेटूया.